हॅलो एव्हरीवन. माझी मॅटर्निटी लीव्ह आता हळूहळू संपते आहे आणि खरं सांगायचं तर मनात खूप काही चालू आहे. हे काही महिने आयुष्य अगदी वेगळंच होतं. पूर्वी माझे दिवस मीटिंग्स, डेडलाईन्स, मेल, प्रेझेंटेशन, टीम कॉल्स यामध्ये जायचे आणि आता दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो तेही कळत नाही. आता सकाळची सुरुवात अलार्मने नाही तर छोट्या छोट्या हातांनी आणि गोड आवाजांनी होते. रात्री झोप पूर्ण होत नाही, पण तरीही सकाळी एक छोटंसं हसू सगळा थकवा विसरवून टाकतं. हे काही महिने मी तिच्यासोबत प्रत्येक छोटा मोमेंट जगले. तिचं पहिलं हसू, तिचे क्यूट एक्सप्रेशन्स आणि एंडलेस कडल्स. आधी वाटायचं प्रेग्नन्सी कठीण आहे, डिलिव्हरी अजून कठीण आहे, पण आता कळतंय सर्वात अवघड फेज कदाचित आता सुरू होणार आहे. कारण आता मला पुन्हा एकदा ऑफिसला जायचं आहे. कबडमध्ये ठेवलेले माझे ऑफिस आउटफिट्स ते पण आता हळूहळू बाहेर येऊ लागलेत. ते अजून फिट होतील की नाही माहिती नाही, पण आयुष्य पुन्हा एकदा बदलणार आहे हे नक्की. ऑफिसला परत जाण्याचा विचार आला की मनात खूप इमोशन्स एकत्र येतात. थोडी एक्साइटमेंट, थोडी भीती आणि थोडंसं गिल्टसुद्धा येतं. ती माझ्याशिवाय राहू शकेल का? मी तिच्याशिवाय राहू शकेन का? आई झाल्यावर आयुष्याचे प्रायोरिटीज बदलतात, पण स्वप्न मात्र संपत नाहीत. करिअर अजूनही माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण मला माझ्या मुलीला एक स्ट्रॉंग इंडिपेंडेंट आई दाखवायची आहे. पण हे सगळं मॅनेज करणं सोपं नाही हे मला माहिती आहे, पण मी करेन मॅनेज. कदाचित वर्किंग मॉम होणं हे सोपं नसणार आहे, पण मला माहिती आहे मी शिकेन. बॅलन्स करायला शिकेन, थोडंसं गिल्ट हँडल करायला शिकेन आणि प्रत्येक छोटा मोमेंट ॲप्रिशिएट करायला शिकेन. कारण आयुष्य आता बदललं आहे आणि हा बदल खूपच सुंदर आहे. ही मॅटर्निटी लीव्ह संपते आहे, पण एक नवीन चॅप्टर सुरू होतो आहे. वर्किंग मॉम. आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात आणि कदाचित हीच माझ्या आयुष्याची सगळ्यात सुंदर जर्नी आहे.